कोकण विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या दिवशी ट्विस्ट पाहायला मिळाला। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाळ माने यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलाय। कोकण विधान परिषदेची निवडणूक आता बिनविरोध झाली आहे। राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरेंची ही बिनविरोध निवड झाली आहे। बाळ माने आणि मंत्री नितेश राणेंसोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज मागे घेतला। नितेश राणेंच्या शिष्टाईला बाळ मानेंनी प्रतिसाद दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। बाळ माने साहेब हे अनुभवी आहेत, आमदार राहिलेले आहेत। ह्यांना हे काय लहान वयातला विषय नाही आहे, त्यांना बरं वाईट काय सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि म्हणून वरिष्ठ पातळीवर ठरलेला जो काही निर्णय होता त्याच्या अंमलबजावणी करण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून मी करतोय आणि म्हणून महायुतीचा प्रतिनिधी म्हणून आज मी बाळ माने साहेबांबरोबर इथे आलेलो आहे आणि आज त्यांनी आमच्या वरिष्ठ पातळीवर त्या सगळ्या नेत्यांच्या शब्दाचा मान ठेवून आणि एकंदरीत ती काय राजकीय परिस्थिती त्यांना त्यांच्या अनुभवापोटी जी दिसली त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे। जर ही बिनविरोध निवडणूक झाली तर एक चांगला फायदा पडेल आणि संख्याबळ आमच्याकडे नव्हतं, ज्यांच्याकडे संख्याबळ आहे तर त्यांच्यामध्ये विसंगती होती। मी फॉर्म भरत असताना कारण अलिबागचे आमदार सन्माननीय आमचे दळवी साहेब यांच्या मुलीनं उमेदवारी अर्ज भरला होता आणि स्वाभाविकपणानं महायुतीमध्ये मताचं विभाजन होऊन त्याचा फायदा मला होईल अशा प्रकारचा माझा एक आराखडा होता। परंतु त्यांची उमेदवारी ही काल परवाच मागे घेतली गेल्यामुळे त्यांच्या मताचं डिव्हिजन होईल अशी सद्यस्थिती नव्हती आणि ही निवडणूक डिव्हिजन ऑफ वोटवर जिंकता आलीच ती। जी उमेदवारीच खरं तर अर्ज भरायच्या अंतिम दिवशी त्या ठिकाणी जाहीर झाली, त्याच्यामुळे असं काहीच अभिप्रेत नव्हतं। पण या निमित्ताने ज्यांनी अर्ज भरलेले होते त्यात सन्मान्य बाळ माने साहेब असतील, जोईली आमची दळवी माझी भगिनी असेल, त्याचबरोबर मानसी म्हात्रे असतील, दुसरे एक सहकारी अरविंदजी म्हात्रे असतील आणि अनिल चोप्रा असतील, यांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी सुद्धा मनाचा दिलदारपणा या ठिकाणी दाखवला आणि